बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आजपर्यंत 50 खोक्यांपैकी 49 खोक्यांचा हिशोब लागत होता शिवसैनिकांना, एका खोक्याचा मात्र हिशोबच लागत नव्हता. बराच खटाटोप केला एका खोक्याचा हिशोब लावण्यासाठी, पण एका खोक्याचा हिशोब लागत नव्हता. त्याही खोक्याचा शिवसैनिकांनो आज हिशोब लागला. बरं का शिवसैनिकांनो, त्या एका खोक्याचा हिशोब लागला. कसा लागला, काय लागला, याचे धागेदोरे कुठे जुळतात तुम्हाला पुढे लक्षात येईलच. असो, आज तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल एका अभिनेत्याने एक मच्छर आदमी को, काय म्हणा देत आहे तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती, बोलत नाही तो शब्द मी इथे. एक मच्छर आदमी को कलम वाली बाय, एक कलम वाली बाय. ऐकलात ना तुम्ही सारे डायलॉग. तो क्रांतीवीर पिक्चर मधला हा अभिनेता कुठे आणि हा आत्ताचा अभिनेता कुठे? हा तर नटसम्राट निघाला. हा अभिनेता नटसम्राट निघाला, हा तर नाटककार निघाला, हा तर पेड निघाला, पेड. आ गए मेरे मौत का तमाशा देखने, हसो हसो आ गए मेरे मौत का तमाशा देखने म्हणणारा हा अभिनेता आता नाटककार, नटसम्राट. मग त्यातला तो डायलॉग मी वारंवार मारायचो. शिवसैनिकांनो, सरकार दुनिया बैमान झाली तरी चालल पण तुम्हाला ती मुभा नाही, हा याच नटसम्राटचा एक डायलॉग मी तुम्हाला सांगायचो. पण ज्या अभिनेत्याच्या तोंडून हा डायलॉग आहे ना, खर तर शरम वाटते मला आज त्या गोष्टीची. अभिनेत्याने, मला खरं तर सन्माननीय राजसाहेबांचं ते मागचं स्टेटमेंट चांगलंच आठवतं आणि बाळासाहेबांचंही ते वाक्य चांगलं आठवतं. चाटायची पण किती, चाटायची पण किती चाटायची. आज विचार करा, हा चोंबडेपणा कशासाठी? सन्माननीय राजसाहेबांचं ते काही वर्षांपूर्वीचं स्टेटमेंट असेल. म्हणजे जणू काही हा चंद्रावरून पडलेला आहे हा अभिनेता, आणि हा चंद्रावरून पडलेला अभिनेता ह्याला सगळंच काही चांगलं 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 दिसत असतं. हाही चांगला, तोही चांगला. सन्माननीय राजसाहेबांनी अतिशय सुरेख शब्दात सांगितलेलं आहे. मी काही वेगळं सांगत नाहीये, मी त्यांचंच सांगतोय. हाही चांगला, अरे नका रे वागू असं, वगैरे वगैरे. म्हणजे एखादा आजोबा असतो ना, पणजोबा, आजोबा, तर कसं अगदी त्या गहऱ्या स्वरामध्ये अरे नका रे वागू असं, वगैरे वगैरे. हे म्हणजे हे आहे का हे रसायन? आज अभिनेता म्हणून, तुमचा एक अभिनेता म्हणून आम्ही तुमचा आदर आजही करतो, आजही करतो, भविष्यातही करू. तुमचा अभिनेता म्हणून आदर करतो आणि विशेषतः एक मराठी अभिनेता म्हणून तुमचं नाव किंवा तुमचं ते कार्य आमच्या हृदयात घर करून आहे, मराठी अभिनेता म्हणून. कारण या इंडस्ट्रीमध्ये अनेक मराठी अभिनेते अभिनेत्री होऊन गेलेले आहेत, दिग्दर्शक होऊन गेलेले आहेत, अनेक गायक होऊन गेलेले आहेत, अनेक उदाहरणं अजरामर आहेत ज्यांची जागाच कुणी घेऊ शकत नाही. मग अशा वेळेस आपण एक उत्तम अभिनेते, आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध चालू आहे, हा म्हणजे आपण आयुष्याच्या एका अशा क्षणावर आहोत ज्या क्षणी आपल्याला नाव जपणं हे फार गरजेचं. हा काय थिल्लरपणा लावलाय? मला तर वाटतं कधी कधी एक असा चित्रपट आला पाहिजे, नाना बन गया शाणा, नाना बन गया शाणा. शिवसैनिकांच्या काळजामध्ये ज्या गोष्टीने घर केलेलं आहे, शिवसैनिकांच्या काळजामध्ये ज्या गोष्टी ते काळीज जळालं शिवसैनिकांचं, त्या गोष्टीला घेऊन तुम्ही हे थिल्लरबाजी डायलॉग मारता. डाग नाही, ठपका नाही, वगैरे वगैरे म्हणणारे हे नाना, काय म्हणावं यांना? जरा बघा ना यांचा हा डायलॉग, मला खरंच नवल वाटलं. ठीक आहे, नाम फाउंडेशन, ठीक आहे, ते पाणी फाउंडेशन, काय ते तुम्ही करता, गाळ काढता, पाणी घालता, जे काही असेल ते तुमचं कार्य महान, तुमचं चित्रपटातलं कार्य महान, तुमचं जनतेसाठी कार्य महान, सर्व काही महान, सर्व कार्याला तुमच्या आमच्याकडनं मानाचा जय महाराष्ट्र. पण ज्या ठिकाणी नाना, ज्या ठिकाणी ही असली थिल्लर विधानं तुमच्याकडनं, कशाला राजकारणाची स्टेटमेंट पाहिजे तुम्हाला? आज उभ्या महाराष्ट्रात लाखो जणांच्या सेंटिमेंटला हर्ट करणारं ते वाक्य तुमच्या तोंडी पाहिजेच कशाला? काय गरज पडली या वाक्याची? तुमचं योगदान काय शिवसेनेच्या बाबतीतलं? तुम्ही कुठे शिवसेनेच्या जडणघडणीत होतात, कधी कशामध्ये होतात? किती शिवसैनिक घडवले नाना तुम्ही? कधी कधी कशात शिवसेनेच्या कुठल्या आध्यामध्यात होतात शिवसेनेच्या? आज तुम्हाला ठपका दिसणार नाही, आज तुम्हाला डाग दिसणार नाही, कारण तुमचं घर जळलं नाही, तुमच्या घराचे वाशे फोडले नाहीत.
तुमच्या घराचा उंबरा तोडला नाही, तुमचं घर कोर्टात उभं केलं नाही. आज शिवसैनिकांचा हा मॅटर शिवसैनिकांचा, हे सारं वातावरण जे झालंय हे शिवसैनिकांनी हे बघून घेतील. तुमचं त्याच्यामध्ये काय, हा बेगान्या शादीमध्ये अब्दुल्ला का दिवाना झाला, गरज ती काय? जरा बघा ना हे काय म्हणाले मगाशी. आणि हे आमचे, माफ करा, बाळासाहेब असताना, अगदी कार्यकर्ते असतानापासून मी ह्यांना ओळखतो आणि मला अतिशय आदर आहे त्यांच्याबद्दल आणि अभिमान आहे की माझे मित्र आहेत आणि ती मैत्री अजूनपर्यंत टिकून आहे. वैयक्तिकरित्या मी काही त्यांच्याकडे मागितलं नाही त्यामुळे, आणि तशी वेळ येत नाही आम्हाला, कारण देवानं आपल्याला इतकं भरभरून दिलेलं आहे. म्हणजे खूप कमी मंडळी जी आहेत राजकारणामधली की ज्यांच्यावर ठपके नाही आहेत, त्यातले हे गृहस्थ आहेत आणि त्याच्याबद्दल मला अतिशय तुमच्याबद्दल आदर आहे साहेब. फार सुंदर. काय असतं, काही मित्र असे असतात तुमचे की ज्यांच्याकडे बघून तुम्हाला अतिशय समाधान वाटतं. राजकारणामधला एखादा माणूस सातत्यानं अशा पद्धतीनं जर काम करत असेल तर अजून काय पाहिजे, ज्याच्यावर कुठलंही किटाळ नाहीये. हे सफेद म्हणजे सफेदच आहे, एकही डाग नाही. आणि मला असं वाटतं हे सांभाळणं फार कठीण असतं रे. बरं, कुठली पदं तुम्ही, मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे कोणी असं बोर्ड दाखवू शकत नाही, त्याच्यापेक्षा अजून काय लागतं. मी फार म्हणजे देवेंद्र आहेत, अजित आहेत, देवेंद्र सुद्धा माझे अतिशय चांगले मित्र आहेत, अजित हे, पण ह्यांना मी खूप आधीपासून ओळखतो. खूप आधीपासून म्हणजे खूप आधीपासून. साधे कार्यकर्ते होते तेव्हापासूनचे. जे सातत्य आहे त्याची कमाल आहे. आणि पुन्हा तसंच बोलणं, तसंच वागणं, तसंच राहणं. मुख्यमंत्री झाल्यानंतर थोडा कपड्यामध्ये फरक पडतो, तो होतो, त्याला नाही इलाज आहे. पण अदरवाईज असे मित्र असणं आनंद आहे. त्यांना कदाचित ते ठपके डाग दिसत नसतील, आम्हाला दिसले, आम्ही पाहिले, आम्ही अनुभवले, आम्ही भोगले. यांनी कदाचित हेलिकॉप्टरवाला शेतकरी पहिल्यांदाच पाहिला असेल. आमच्या इकडे शेतकऱ्यांना साधं पोराच्या लग्नामध्ये ड्रोन उडवणं महागात पडतं बरं का नाना. तुम्हाला कदाचित हेलिकॉप्टरवाले शेतकरी तुम्ही वारंवार पाहिले असतील, तुमच्या राज्यात वारंवार फिरले असतील हेलिकॉप्टरवाले शेतकरी. बरं बघा ना, काय असतं माहितीये का, शेवटी जर तुम्ही आमच्या क्षेत्रात घुसाल ना तर आम्ही तुमच्या क्षेत्रात घुसतो. जर तुम्हाला विधानच दाखवायचे आणि ठपके डाग दाखवायचे तर ठपके डाग आम्हाला सुद्धा चांगले दाखवता येतात. एक ठपका डाग आम्ही सुद्धा दाखवू शकतो. पाहायचाय तुम्हाला ठपका आणि डाग? जरा हा व्हिडिओ पहा. अत्यंत गंभीर आरोप केल्यानंतर सर्वत्र खळबळ देखील उडाली, पण ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर मात्र अजूनही यावर बोलायला तयार नाहीयेत. सोमवारी नानांनी पत्रकार परिषद घेतली, पण 30 सेकंदांच्या या पत्रकार परिषदेत नानांचं मौन कायम राहिलं. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि माजी मिस इंडिया असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता, सध्या या दोघांमध्ये वाद विकोपाला गेल्याचं चित्र आहे. 2008 मध्ये हॉन ओके प्लीज या सिनेमातील एका स्पेशल गाण्याच्या शूटिंगच्या वेळेस नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्तानं केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी तनुश्रीनं नाना पाटेकर आणि गणेश आचार्य या दोघांच्या विरोधात होशिवारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. तर शनिवारी जैसलमेरमधून परतलेल्या नानांनी पत्रकारांशी बोलायला टाळलं. सोमवारी नाना बोलायचं म्हणून पत्रकारांच्या समोर आले. नाना काहीतरी बोलणार, तनुश्रीच्या आरोपांना प्रत्युत्तर देतील असं वाटत होतं, पण नानांनी मात्र यावर काहीही न बोलता केवळ मौन बाळगणंच पसंत केलं. मला माझ्या टीमने, वकिलांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही चॅनलशी बोलायचं नाही. त्यामुळे मला खरंच बोलता येत नहीं तो मैं 4 दिवस आधी बोल लो उसको. मेरे वकील ने कहा है, पूरी टीम ने, कि किसी भी चैनल से बात मत करो. मैं हमेशा आपसे मिलते रहता हूँ, तो मुझे कोई दिक्कत नहीं थी, लेकिन उन्होंने जब कहा है तो मुझे ये करना पड़ेगा. नाना पाटेकर यांनी आज तनुश्रीच्या आरोपांवर काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. जे बोलायचं ते 10 वर्षांपूर्वीच बोलल्याचं ते म्हणाले. तेव्हा नानांनी काय प्रतिक्रिया दिली होती ते देखील पाहूया. मैं समझता हूं कि बच्ची को समझना चाहिए, ये ऐसा आरोप लगाना ये बहुत बड़ा गुनाह है. अगर मैं कुछ कह दूं तो अच्छा नहीं होगा.
त्यामुळे या प्रकरणाचं सत्य समोर येणं अत्यंत गरजेचं बनलंय. नाना आणि तनुश्री हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललंय. तनुश्रीच्या आरोपांवर नाना कधी उत्तर देणार याची सगळ्यांना उत्सुकता असतानाच नाना आज मीडियासमोर आले. मात्र मीडियाच्या कुठल्याही प्रश्नांना नानांनी उत्तर दिलं नाही, तर त्यांनी एवढंच सांगितलं की 10 वर्षापूर्वी मी याचं उत्तर दिलेलं आहे आणि जोपर्यंत मला वकिलांची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी मीडियाच्या कुठल्याच प्रश्नांना उत्तर देऊ शकणार नाही किंवा मीडियाला सामोरं जाऊ शकणार नाही. तेव्हा आता मीडियाच्या सगळ्या प्रश्नांना नाना कधी उत्तर देणार आणि मीडियाला कधी सामोरे जाणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. ठपक्या आणि डागाच्या गोष्टी नाना तुम्ही करू नयेत. खरं तर ठपक्या डागांमध्ये, विशेषतः राजकीय ठपक्या डागांमध्ये आपण पडू सुद्धा नये. आणखी एक सांगतो, खरं तर मगाच्या त्या ठपक्या डागांवरच सन्माननीय राज साहेबांनी तुम्हाला या प्रश्नावर अगोदरच उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर अतिशय चपखल शोभतं या परिस्थितीवर. काय म्हणाले ते सन्माननीय राज साहेब, जरा एकदा पहा. महात्मा नाना पाटेकर काहीतरी बोललेत. त्याला वाटतं तो चंद्रावरून कुठून तरी खाली पडला किंवा असं काहीतरी वरून बघतो सगळं. आणि सतत एक बोलताना एक 80 वर्षाच्या आजोबांचा एक हे असतं, टोन असतो, सगळं सुधारलं पाहिजे रे, सगळे जण चांगले असतात, हाही चांगला, तोही चांगला, तोही चांगला. नका रे, असं नका वागू रे. काय नाही, ते वेलकम मध्ये भिकत होतं ना भाज्या, आलू ले लो, कांदे ले लो, मग त्याला लगेच फेरीवाल्यांचा पुळका आला. माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करायचा बंद करावा नाना पाटेकरने. मराठीतला उत्तम कलावंत आहेस, चित्रपट बघू आम्ही तुझे. माहित नाही त्या विषयामध्ये आतमध्ये येऊ नको. म्हणजे सरकारने ही गोष्ट करायला पाहिजे, ती सरकारला सांगायला पाहिजे. आम्ही पहिली सरकारलाच सांगितली. मग प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातल्या पाण्याचा प्रश्न देखील सरकारने सोडवायचा आहे. नाना पाटेकरने कशाला संस्था काढली? आणि मग पाण्याच्या प्रश्नावरती लाखो रुपये त्या संस्थेमध्ये उभे करताय. ठीक आहे, वापरत असाल, मग संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे होतं पाण्याचा प्रश्न सोडवा. जिथे सरकारला जमत नाही तिकडे नाना पाटेकरला वाटतंय ना की मी पाण्याचा प्रश्न सोडवीन. म्हणजे सरकारला जमत नाही ते रस्त्यावरती काय करायचं हे नानाने आम्हाला शिकवू नये. आम्ही अभिनंदन तुझं करायला पाहिजे, ह्याच्याऐवजी तो निरुपम भडवा तो तुझं अभिनंदन करतो. एक वाक्य सन्माननीय राज साहेबांचं, एक वाक्य या महाशयांवर अतिशय सुरेख चपखल शोभतं. अहो, चित्रपटांवर फोकस करा, तुमच्या कार्यावर फोकस करा, तुमच्या फाउंडेशनवर फोकस करा, जे काही करायचंय ते करा, पण इथे आम्हाला राजकारण शिकवायला जाऊ नका आणि नको ती सर्टिफिकेट वाटायला तर अजिबात जाऊ नका. तुमचं मत आम्ही विचारलं नाही. तुम्हाला काय वाटतं, कोणावर ठपका आणि कोणाचे डाग? इथं लोक गुलीगत धोका देतील तुम्हाला, गुलीगत, जसं सूरज चव्हाणला दिलाय ना काल परवामध्ये धोका लोकांनी, गुलीगत. मी काही लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हा सर्वांसमोर घेऊन आलेलो आहे. कारण कसं आहे ना, लोक काय म्हणतात, जनता काय म्हणते या सगळ्यावर. आणि खरं तर मित्र आव्हान देतो, TV9 मराठीवर नाना पाटेकरांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला, जे काही ते म्हणाले त्याच्या खाली जवळपास 600 कमेंट आहेत. 600 कमेंट मध्ये जवळपास 550 कमेंट लोकांनी काय सांगितले ना, जरा ते पहा. त्यातल्याच काही कमेंट्स मी तुम्हा सर्वांसमोर घेतो. लोक म्हणतायत नौटंकी, नटसम्राटाची नौटंकी. त्यानंतर लोक हेही म्हणतायत की आपल्याविषयी मनामध्ये आदर आहे आणि तो आदर तसाच राहावा, याची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी.
अजूनही आदर ठेवला, तुमच्या अभिनयाचा ठेवला, तुमच्या क्षेत्राचा ठेवला, तुमच्या कला गुणांचा आदर ठेवला, तो तसाच राहावा याची जबाबदारी स्वतः घ्यावी. कधीतरी कमेंट वाचा आणि नंतर असल्या विधानांचा, थिल्लर विधानांचा तो प्रयत्न करा, हे सुद्धा लोक इथे म्हणतायत. त्यानंतर 50 आमदारांची खरेदी फुकटात झालेली नाही, त्यामुळे फुकटात सर्टिफिकेटचं वाटप करू नका. आपल्या खांद्यावर दुसऱ्याची बंदूक ठेवू देऊ नका. आपले खांदे आम्हाला माहित नाही स्वच्छ काय असेल नसेल, आम्हाला माहित नाही. स्वच्छ असतील चांगलीच गोष्ट, पण आपले स्वच्छ खांदे स्वच्छ कामांसाठीच वापरले जातील याचीही आपण काय म्हणाल ते काळजी घ्या. आम्ही सारा प्रवास पाहिलेला आहे. या 3 वर्षात काय नरक यातना भोगायच्या त्या आम्ही भोगलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला हे शिकवू नका. आम्हाला चांगलं माहिती आहे आम्हाला काय करायचं आहे ते. आम्हाला चांगलं माहिती आहे डाग कुठे, ठपका कुठे आहे. आणि खरं तर हा ठपका नाहीच, हा डागच आहे. हा डाग आहे, डाग. ठपका नाही, हा डाग आहे. आम्ही पाहिलंय ते. सन्माननीय राज साहेबांचा तो डायलॉग बरेच जण मारतायत. नाना, सगळं काही चंद्रावरून पाहायचं नसतं, जरा खालून येऊन पण पहा, रेंज मध्ये येऊन पहा. चंद्रावरून तुम्हाला सारच चांगलं दिसत असतं. आणि डाग दिसायला कोर्टात नाना पाटेकरला खेचलेलं नाहीये, त्यामुळे नानाला डाग दिसेल कसा? नानाचं घर फुकलेलं नाहीये ना तिथे, नानाच्या घराचे वाशे फिरलेले नाहीयेत. नानाला डाग दिसेल कसा? ठपके दिसतील कसे? ठपका दिसायला धक्का हा नानाला मारलेला नाहीये, नानाला ठपका दिसेल कसा? त्यामुळे ते राज ठाकरेंनी, सन्माननीय राज साहेबांनी उगाच त्या शिव्या घातलेल्या नाहीत. आता विचार करा, यांचा मगाचा तो व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच त्यांनी असं म्हटलंय, ते माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. हे कशासाठी होतं बरं? म्हणजे ज्यावेळेस डायलॉगची सुरुवात केली, मला माफ करा, तुम्ही बारीक ऐका, मगाशी तुम्ही ऐकलं असाल, पुन्हा एका अगदी 30 सेकंड मध्ये तुम्हाला दाखवतो. आपल्या डायलॉगच्या सुरुवातीला मला माफ करा म्हणणारे, हा माफ करा कशासाठी होतं याचा खुलासा एकदा करा. पहा काय म्हणाले ते मगाच्या डायलॉगच्या अगोदर. आणि हे आमचे माफ करा, बाळासाहेब असताना, अगदी कार्यकर्ते असतानापासून मी ह्यांना ओळखतो. कारण नानांना चांगलंच माहिती होतं की ते जे काही बोलणार आहेत ते चुकीचं आहे, आणि हे तुम्हाला अगोदरच माहित होतं. त्यामुळे अगोदरच हे माफ करा म्हणाले. हे सफेद म्हणजे सफेद, काय म्हणाले नाना मगाशी? हे सफेद म्हणजे सफेद. कपड्यांचं बोलले, कशाचं बोलले आपल्याला माहिती नाही, पण सफेद म्हणजे सफेद, एकही डाग नाही. की मगाशी म्हणालो ना, ए कलम वाली बाय देख ये नाना बदल गया, देख कलम वाली बाय नाना बदल गया. एक मच्छर आदमी को, मी ऑथेल्लो, मी जुलिएट, मी सीझर, काय 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 ती नावं, ते सगळं चित्रपटातच शोभतं. खऱ्या आयुष्यात हे असे डायलॉग मारून आपलं नाव, आपल्या चरित्रावर ते डाग पडू देऊ नका. बघा, ह्यांचं करून बघून भागलेलं आहे सगळ्यांचं. ते खाया पिया कुछ नाही और ग्लास थोडा बारा ना, ही गत स्वतःची होऊ देऊ नका कमीत कमी. म्हणजे समजलं असेल ना शिवसैनिकांना मी काय सुचवतो इथे. म्हणजे बेगाने शादीमध्ये आपण अब्दुल्ले का दिवाने, काय गरज तुम्हाला या सगळ्यामध्ये? कुठे ते क्रांतीवीरचे डायलॉग, आगे मेरे मौत का तमाशा देखने, हसो हसो, सगळे चांगले मग वाईट कोण? लोक म्हणतायत. काय मगाच्याही व्हिडिओत म्हणाले, देवेंद्रही चांगला, अजितशीही माझे चांगले संबंध, ह्यांच्याशीही माझे. ही जी एकेरी नावं घेऊन स्वतःला आजोबा दाखवण्याचा प्रयत्न करतात, कुठून तरी चंद्रावर पडलेले आहेत, सगळंच चांगलं, हाही चांगला, तोही चांगला, तोही चांगला, मग वाईट कोण रे बाबा? पंजोबा आजोबांची भाषा कलाकार म्हणून चांगले वाटत होते, पण डॅम्बिस निघाले हो, डॅम्बिस, सारे डॅम्बिस निघाले हे लोक. मी लोकांच्या कमेंट सांगतो तुम्हाला आता काही. बरं, आपली प्रतिमा चांगली आहे हे दाखवण्यासाठी किती लोकांचा आधार घेणार आहे ती माणसं मला माहितच नाही. आता किती लोकांचा अजून आधार घ्यायचा आहे. शेवटी तो डाग आहे, डाग. हा कुठल्याही रिन, सुप्रीम, एरियल, लिक्विड मॅटिक, काय काय असतं ते आपण सगळ्या जाहिराती पाहतो. एक वेळ ते अनासपुरे परवडले, खरंच ते अनासपुरे परवडले.
केशव कुंतलगिरीकरांचा तो चित्रपट त्या अनसपुऱ्यांचा आजही आठवतो. वकील म्हणून खूप सुंदर भूमिका केली होती. विहीर चोरीला गेली होती काहीतरी, इथे कॅरेक्टर चोरीला गेलंय. गद्दारांना सपोर्ट करून आपली, म्हणजे बघा ना, मला काय म्हणायचंय की आपली जी इमेज आहे जनमानसामध्ये ती टिकवा. ह्या सगळ्या राजकारणामध्ये पडू नका. त्यांचं ते पाहून घेतील, आमचं आम्ही पाहून घेऊ, पण तुम्ही या सगळ्या राजकारणामध्ये पडू नका. नाना बरोबर बोलले, ठपका नाहीये डाग आहे. ही सुद्धा एक कमेंट आहे बरं का. ठपका नाहीये, लोक म्हणतात डाग आहे तो, डाग, ठपका नाही. नाना अगदी बरोबर म्हणाले. आणि ठपका नसलेला माणूस सुरत गुवाहाटी गोवा पळत नसतो. सुरत गुवाहाटी गोवा पळत नसतो. ठपका नसलेला माणूस पळून जात नसतो. आता ठपका तर नानांवरही पडला, हे सुद्धा लोक म्हणतायत. बाळासाहेबांचा डायलॉग लोकांनी लिहिलाय, चाटाईची तरी किती. मी पाहिल प्रयत्न करून तो डायलॉग जर मला मिळाला ना बाळासाहेबांचा, बऱ्याचदा ऐकतो, पण कुठल्या व्हिडिओत आहे ते पाहून मी तो डायलॉग सुद्धा तुम्हाला ऐकवेल. चाटाईची तरी किती. वयाच्या अशा उत्तरार्धामध्ये अशा प्रकारचे डाग आपल्या स्वतःच्या चारित्र्यावर लावून घेणं हे आजच्या घडीला परवडणारं नाही. त्यामुळे खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा वाराणा अशी गत होऊ देऊ नका. आपल्या ह्याच्यात काही नाही. ज्यांना भेटायचं त्यांना काही भेटून गेलेलं आहे. आपण या सगळ्यामध्ये न पडता आपलं चारित्र्य जपा, आपलं काम चालू राहू द्या, आपले चित्रपट चालू राहू द्या, आणि त्याची आम्हाला वाहवा करू द्या. आम्हाला चित्रपटगृहांमध्ये जाऊन ते चित्रपट पाहू द्या, आणि आम्हाला सुद्धा नानांचा अभिमान राहू द्या. एवढीच आमची अपेक्षा आहे सर्वसामान्य मराठी जनता म्हणून. काही जण म्हणतायत नानांचं हे राणे कुटुंब सारखं झालेलं आहे. म्हणजे राणे कुटुंबाचं कसं, जिकडे सरकार तिकडे राणे कुटुंब, सरकार पडली की राणे कुटुंब पलीकडच्या गटामध्ये. अगदी तसंच, जिकडे खोबरं तिकडे चांग भलं, उगवत्या सूर्याला नमस्कार, हे झालंय नानांचं. उगवत्या सूर्याला नमस्कार. एक दोन कमेंट माझ्या मनाला विशेष भावल्या. ते मगाच्या सन्माननीय राजसाहेबांच्या त्यांच्या वाक्यात त्यांनी सांगितलं, महात्मा नाना, महात्मा. अगदी अण्णा हजारेला सुद्धा महात्मा ही पदवी देऊन टाका. नाना पाटेकरांना सुद्धा महात्मा ही पदवी देऊन टाका. काय मला वाटतं विभूषण वगैरे आहेत, पद्मविभूषण वगैरे आहेत ते, पण ही महात्मा सुद्धा एक पदवी देऊन टाका. खरं तर ह्या ज्या पदव्या असतात, पद्मविभूषण, पद्मश्री, हा एक लौकिक असतो, हा एक सन्मान असतो. या अशा पदावरच्या व्यक्तींनी राजकारणामध्ये आपले झेंडे असे काढण्यापेक्षा, म्हणजे बघा ना, राजसाहेबांनी पण सुद्धा सांगितलं होतं की रस्त्यावरच्या फेरीवाल्यांविषयी म्हणाले हे सरकारला ठरवू द्या. मग नाम फाउंडेशन पाण्यासाठी जे करतंय किंवा हे सगळी कामं करतंय लोकांची, ही सुद्धा कामं सरकारची आहेत, मग ती सरकारला करू द्या, तुम्ही कशाला करताय. अगदी योग्य उत्तर दिलं होतं सन्माननीय राजसाहेबांनी. त्यामुळे यांना देऊन टाका महात्मा पदव्या. एखादी राज्यसभा, विधानसभा, काय असेल ते असेल. नटसम्राट निघाले, होय नटसम्राट. असो, बऱ्याच गोष्टी आपण बोललोय. माझी साधी अपेक्षा आहे इथे शिवसैनिकांनो, एक व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून, एक मराठी कलाकार म्हणून, एक जुना अभिनेता म्हणून, ज्यांनी अनेक हिंदी, मराठी अनेक चित्रपटांमध्ये किंवा इतर भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केलं असेल, या सगळ्याचा मान एक मराठी माणूस म्हणून आम्ही ठेवणार सदैव सराखोपर. पण ज्या वेळेस जर तुम्ही आमच्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळेस एक शिवसैनिक म्हणून आमची भूमिका ही अशीच कडक, अशीच कठोर असणार. आपण त्या मर्यादा ओलांडू नयेत. आपणही त्या मर्यादांमध्ये राहावं. आम्ही आमचा अभिनेता म्हणून कायम सत्कार आदर करू, मान मरातब ठेवू. राजकीय भूमिकांमध्ये घुसला तर आम्हाला खरी खोटी तुम्हाला देखील सुनवावी लागेल. इतकंच सांगतो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. हे डाग, हे ठपके शिवसैनिकांनो, हे आमच्या हृदयावर कोरले गेलेले आहेत. आणि कुणीतरी सुरत गुवाहाटी व्हाया गोवा हा प्रवास करून ते सिद्ध केलेलं आहे. लक्षात घ्या, आज कोर्ट असतील, आज सभा अध्यक्ष असतील, आज चुनाव आयोग असतील, पाल असतील, या सगळ्यांच्या आशीर्वादांच्या त्या दुग्धशर्करा योगानंतर हे सारं काही जमून गेलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही सर्टिफिकेट वाटणं असा होत नाही. असो, समझने वाले को सब समजता है. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.